गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत सरकारने पहिल्यांदाच असा मोठा निर्णय घेतलाय आणि याचा थेट संबंध तुमच्या घरच्या LPG सिलेंडरशी आहे। पण नेमका सरकारचा हा निर्णय काय आहे आणि यामुळे पुढच्या काळात सिलेंडरचा तुटवडा कमी होणार का जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहत आहात इंडिया लीडर। पश्चिम आशियातील संघर्षामुळे आयात होणाऱ्या LPGच्या पुरवठ्यावर परिणाम झाला। भारताच्या LPG गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्यामुळे भविष्यात पुरवठ्याची अडचण निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी एक आदेश जारी केला। त्यानुसार देशातील 21 रिफायनरी आणि तेल गॅस कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे। या कंपन्यांना गरज भासल्यास दररोज एकूण 63,810 टन LPG उत्पादन करण्याचं लक्ष्य देण्यात आलं आहे। आता यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उत्पादन लक्ष्य 2025-26 या आर्थिक वर्षातील भारताच्या एकूण देशांतर्गत LPG उत्पादनाच्या दुपटीपेक्षाही जास्त आहे। कारण गेल्या आर्थिक वर्षात भारतात जवळपास 33.2 दशलक्ष टन LPG वापरण्यात आला, तर देशांतर्गत उत्पादन फक्त 13.1 दशलक्ष टन होतं। म्हणजे सुमारे 21.3 दशलक्ष टन LPG आयात करावा लागला। याचा अर्थ भारत आपल्या LPG गरजेपैकी 64% अधिक भाग आयात करतो। म्हणूनच सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। या नव्या आदेशानुसार रिलायन्स इंडस्ट्रीच्या जामनगर रिफायनरीला सर्वाधिक लक्ष देण्यात आलंय। गरज भासल्यास रिलायन्सला दररोज 18,000 टन LPG उत्पादन करावं लागेल, तर रशियाच्या रोसनेफ्ट समर्थित नायरा एनर्जीच्या वडिनार रिफायनरीला दररोज 4,480 टनाचं लक्ष देण्यात आलंय। याशिवाय देशातील 18 सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी युनिट्ससाठी एकत्रितपणे 31,470 टन प्रतिदिन उत्पादनाचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे। सरकार या उत्पादन लक्ष्यांचा दर 6 महिन्यांनी आढावा घेणार आहे। नवीन रिफायनरी, तेल गॅस क्षेत्र आणि तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे उत्पादन क्षमता वाढली तर त्याचाही या लक्ष्यांमध्ये समावेश केला जाणार आहे। पण फक्त उत्पादन वाढवून सरकार थांबलेलं नाही, LPG वितरणाच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत। सध्या ग्रामीण भागात LPG सिलेंडरचं बुकिंग 45 दिवसांच्या अंतराने तर शहरी भागात 25 दिवसांच्या अंतराने करता येणार आहे। तसंच एकाच व्यक्तीच्या किंवा पत्त्याच्या नावावर 2 LPG कनेक्शन असतील तर त्यापैकी एक कनेक्शन रद्द करण्यात आलं आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व LPG ग्राहकांसाठी eKYC पूर्ण करणं आणि सक्रिय मोबाईल नंबर अपडेट करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। म्हणजे सरकारचा हा निर्णय केवळ LPG उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नाही, तर देशांतर्गत उत्पादन वाढवणं, आयातीवरील अवलंबित्व कमी करणं आणि LPG वितरण व्यवस्था अधिक नियंत्रित करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। आता यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना LPG सिलेंडर सहज उपलब्ध होईल का, पुरवठ्याचा तुटवडा कमी होईल का आणि भविष्यात याचा सिलेंडरच्या किमतीवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या मते सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी इंडिया लीडरला सबस्क्राईब करायला विसरू नका।